नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता ही अनुष्का तिच्या वडिलांनाच म्हणजे दिशाच्या वडिलांना भेटलेली असते आणि ते म्हणत असतात की माझी दिशा तिकडे जेलमध्ये झुरते आहे, तिची अवस्था मला बघवत नाही आणि म्हणूनच तिची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मला आता सगळं संपलंय असंच वाटतंय. तेव्हा अनुष्का म्हणते, बाबा तू कशाला काळजी करतोयस, मी आली ना, आता मी सगळं काही ठीक करेन. त्यांना उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही आणि सगळेजण माझ्या बहिणीच्या पाया पडून जीवाची भीक मागतील. तुला मी आश्वासन देते. त्यांनी खूप त्रास दिला ना, तुमचं काही ऐकून नाही घेतलं ना, तुम्ही विनवण्या केल्या, हातपाय जोडले, पण काहीही त्यांनी ऐकून घेतलं नाही. मी त्यांना आता सोडणार नाही. सगळ्यांचा पुरेपूर बदला घेणार आहे मी. आता इकडे मारुती ते पैसे घेऊन गुरुजींकडे आलेला असतो. गुरुजींनी त्याला पूजा करायला लावलेली असते पारूच्या लग्नासाठी. त्या गुरुजींना तो आता 20,000 रुपये देतो आणि म्हणतो, कधी करायची पूजा, माझ्या मुलीला पण आणावं लागेल का? त्यावर गुरुजी म्हणतात, नाही नाही, मुलीला नाही आणावं लागणार. म्हणजे ही पूजा ना दूर हिमालयाच्या गुफेत जाऊन करायची आहे. मी करेन ती, तुम्ही नका काळजी करू. आणि बघा, तुमच्या मुलीच्या पत्रिकेतील सगळे दोष नाहीसे होतील आणि तिचं लवकरात लवकर लग्न जुळून येईल. असं बोलून आता मारुती सुद्धा तिथून निघून गेलेला असतो आणि ते गुरुजी सुद्धा म्हणत असतात की जर अशी माणसं ह्या जगात असतील ना, आमच्या धंद्याला काही मरण नाहीये. म्हणजे ते गुरुजी खोटारडे असतात, ते फक्त सोंग आणून तिथे बसलेले असतात. इकडे आता अहिल्या देवाची पूजा करत असते. पारू, सावित्री सुद्धा तिथे असतात. पारूचा डावा डोळा खूपच फडफडत असतो आणि अहिल्या म्हणते, अगं चांगलंय, मग डावा डोळा फडफडणं म्हणजे शुभ संकेत असतो. बघ, तुझ्या घरात आज चांगली बातमी येणार. मारुतीला लॉटरी लागते का काय? तर पारू म्हणते, त्यासाठी माझ्या बाने लॉटरी घ्यायला तर पाहिजे ना. आणि सगळेजण हसत असतात. तेवढ्या सावित्रीला आता फोन येतो आणि काहीतरी गोड बातमी, चांगली बातमी तिला कळते आणि ती म्हणते की बघ, तुला म्हणालं होतं ना मी, चांगली काहीतरी बातमी येईल, पण डोळा तुझा फडफडत होता आणि माझ्या घरात चांगली बातमी आली. तेवढ्यात तिथे अनुष्का येते आणि म्हणते, माझ्या लक्ष्मीचाच पायगुण आहे हा, असंच अहिल्या म्हणते. ती आल्यामुळे त्या घरामध्ये चांगली बातमी आलेली आहे. जा पारू, सगळ्यांना गोळा करून आण हॉलमध्ये, मी सगळ्यांना ही बातमी सांगायची मला. पारू सुद्धा आता बाहेर येते आणि सावित्री पारूला म्हणत असते, आत्ता कुठे आली ही लक्ष्मी? अहिल्यादेवींना कळत नाही का, हा तुझा डोळा फडफडण्याचा शुभ संकेत आहे, तूच या घरची लक्ष्मी आहे, हे कळत नाहीये का? त्यावर आता पारू म्हणते, जाऊ दे ना सावित्री आत्या, या घरामध्ये चांगली बातमी आली ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि सगळ्यांना आता एकत्र नाही केलं ना, तर आपल्याला सुद्धा ती बातमी कळणार नाहीये. चल आपण जाऊया, सगळ्यांना एकत्र करून आणूया. आता सगळेजण जमलेले असतात, अहिल्यादेवींची वाट बघत असतात. अहिल्यादेवी आणि अनुष्का खाली येतात. अहिल्यादेवी म्हणतात, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला आदित्य कसा वाटतो? आता सगळेजण विचारत पडतात, हा काय प्रश्न आहे? त्यावर अहिल्यादेवी म्हणतात, 1 मिनिट, म्हणजे आदित्य तुमच्या सगळ्यांसाठी कोण आहे? हाच प्रश्न तिने सगळ्यांनाच विचारलेला असतो. प्रीतम म्हणतो, आई तू मला विचारशील ना, तर जगातला सगळ्यात बेस्ट भाऊ आहे आदित्य, माझ्यासाठी माझा रोल मॉडेलच आहे. आणि मग आता इकडे श्रीकांत म्हणतो की हो, आदित्य ना माझ्यासाठी एक आदर्श मुलगा आहे. खरं तर माझा मुलगा आहे तो, पण अभिमानास्पद वाटण्याची गोष्ट आहे माझ्यासाठी ही. इकडे पारू मनातल्या मनात म्हणते की माझ्यासाठी तर ते माझे धनी आहेत. आता अहिल्यादेवी म्हणतात की प्रिया, तुला काय वाटतं? प्रिया म्हणते, माझ्यासाठी ना आदित्य सर माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. अहिल्या म्हणते, हो ना, मग तू त्याला सर का म्हणतेस? मला मॅडम, आणि प्रीतमला सुद्धा प्रीतम सर असं का म्हणतेस? हे कधी बंद होणार आहे? अगं, तो तुझ्या भावासारखा आहे ना, मग आजपासून तू त्याला दादा म्हणायचंस. मला आई, आणि प्रीतमचं आणि तुम्ही एकमेकांमध्ये काय ते डिसाईड करा, आम्ही नाही त्याच्यामध्ये पडणार. अहिल्यादेवी म्हणतात, अनुष्का तुझं काय मत आहे? अनुष्का म्हणते, माझ्यासाठी ना आदित्य एक बेस्ट बिझनेसमन आहे. आता अहिल्या म्हणते, हो, आत्ता ना आदित्यची जगासमोर एक वेगळीच ओळख निर्माण होणार आहे, कारण आदित्यला भारतातून बेस्ट बिझनेसमन म्हणून फोर्ब्स लिस्टमध्ये निवडण्यात आलेला आहे. आदित्य म्हणतो, व्हॉट? अहिल्यादेवी म्हणतात, येस, आणि एवढंच नाही, आपले ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स जगामध्ये पहिल्या 5 आलेले आहे आणि त्याला बेस्ट बिझनेस टायकूनचा अवॉर्डसुद्धा देण्यात येणार आहे. तिचे शब्द ऐकल्यानंतर घरातला प्रत्येक माणूस खूप खुश झालेला असतो. मात्र अनुष्काच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात आणि तिला ही गुड न्यूज बॅड न्यूजच वाटत असते. पारूला आता खूप आनंद झालेला असतो आणि ती आनंदाच्या भरात लगेच किचनमध्ये जाते आणि मिठाई आणायला लागते. आणखी म्हणते, सावित्री आत्या, तुला माहिती का किती मोठी गोड बातमी मिळाली आहे? सावित्री म्हणते, काय? पारू म्हणते, थांब, मला मिठाई आधी घेऊ दे. ती प्लेटमध्ये मिठाई घेते आणि सावित्रीला म्हणते, आधी तोंड गोड करा बघू, आदित्य सरांना खूप मोठा पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि सावित्रीला सुद्धा आता खूप आनंद झालेला असतो. पारू घाईघाईने मिठाई घेऊन जाते. अहिल्यादेवी म्हणतात, आणलीस मिठाई? आधी ना अनुष्काचं तोंड गोड कर. ती अनुष्काला मिठाई द्यायला जाते. अहिल्यादेवी म्हणतात, अनुष्का तुझ्या हाताने तू आदित्यला मिठाई भरव. पारू आता तिथून जात असते. अनुष्का आदित्यला मिठाई भरवायला येते. तेवढ्यात अहिल्यादेवी म्हणतात, पारू तू सुद्धा इथे थांब, तू कुठेही जायचं नाहीये. पारू सुद्धा आता तिथेच थांबते. अहिल्यादेवी म्हणतात, अनुष्का तुला अजून एका व्यक्तीचं तोंड गोड करायचं आहे.
ती व्यक्ती म्हणजे पारू. कारण आपल्या पारूला सुद्धा बेस्ट ब्रँड अँबॅसेडरचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि विशेष म्हणजे आदित्य आणि पारू यांना एकाच अवॉर्ड सेरेमनीमध्ये अवॉर्ड दिलं जाणार आहे. दोघांचंही सोबतच कौतुक केलं जाणार आहे. प्रीतम आता पारूचं खूप कौतुक करत असतो आणि म्हणत असतो, मला माहिती आहे पारूपेक्षा बेस्ट ब्रँड अँबॅसेडर ना कोणीच नाही होऊ शकत आपल्या कंपनीसाठी. प्रिया म्हणते, हो बरोबर बोललास तू अगदी. अनुष्काच्या चेहऱ्यावर अजूनच आता 12 वाजलेले असतात, कारण तिला मुळात पारू खटकत असते. पारू आणि आदित्य एकत्र येणार म्हटल्यावरती तिला परत आतून वाईट वाटत असतं. आदित्य मात्र खूप खुश झालेला असतो. आधीच त्याला पारूचं खूप कौतुक असतं आणि पारूला इतका चांगला पुरस्कार मिळणार आहे म्हटल्यानंतर त्याला स्वतःला खूप आनंद झालेला असतो. बाकी घरच्यांपेक्षा सगळ्यांपेक्षा आदित्य खूप खुश असतो आणि अनुष्काला हे काही बघवत नसतं. ती आदित्यला आता मिठाई भरवते आणि म्हणते, आदित्य बघितलंस का, मी तुझ्या आयुष्यात आले आणि तुला इतका मोठा अवॉर्ड मिळतोय. आईला देवी म्हणतात, हो बरोबर बोलली ती. तिच्या येण्याने घरामध्ये चांगल्याच बातम्या येत आहे. आत्तापर्यंत खूप चांगली चांगली कामं होत आहेत आणि खरंच तुझा पायगुण खूप चांगला आहे अनुष्का. प्रीतम म्हणतो, अनुष्का आई म्हणते की तुझ्या येण्याने सगळं काही चांगलं होतंय, पण खरं तर ना पारू जेव्हापासून आमच्या घरात आली ना तेव्हा आमच्या घराची आणि बिझनेसची भरभराटच होते. आदित्य म्हणतो, हो बरोबर बोलला प्रीतम तू. अनुष्का आता पारूकडे मिठाई घेऊन येते आणि तिला मिठाई खाऊ घालते आणि मनातल्या मनात म्हणते की ह्याच मिठाईत ना विष कालवून तुला खाऊ घालायला हवं होतं, म्हणजे आजच माझ्या वाटेतला काटा दूर झाला असता. आणि पारूचा ती गालसुद्धा पकडते. पारूला आता खूप लागत असतं कारण ती जोराने गाल पकडते. तेवढ्यात ती म्हणते की पारू अगं तू तर खूपच नाजूक आहेस, आणि आपला हात बाजूला घेते. आता दामिनी म्हणते, अगं अनुष्का आम्हाला सुद्धा दे ना मिठाई सगळ्यांना, म्हणजे सुरुवात माझ्यापासूनच कर. सगळे हसायला लागतात. पारू आता किचनमध्ये आलेली असते. ती सावित्रीकडे जाते आणि म्हणते, सावित्री आत्या आम्हाला आशीर्वाद दे, आणि त्यांच्या पाया पडायला लागते आणि खूप खुश असते. सावित्री म्हणते, काय झालंय पारू. पारू म्हणते की आदित्य सरांना तर अवॉर्ड मिळालाच आहे, पण त्यांच्याबरोबर मला सुद्धा पुरस्कार देणार आहेत. सावित्री म्हणते, काय कोणी सांगितलं. त्यावर आता ती म्हणते की अहिल्या देवींनी सांगितलं मला, आणि आम्हाला दोघांना ना एकाच अवॉर्ड फंक्शनमध्ये अवॉर्ड दिलं जाणार आहे, दोघांनाही सोबत. त्यावर सावित्री म्हणते, वा खूपच आनंदाची बातमी आहे, म्हणजे तुमच्या दोघांचं नाव सोबत पुकारलं जाणार, तुम्ही दोघं सोबत जाणार त्या फंक्शनसाठी. त्यावर आता पारू म्हणते, हो आम्ही दोघं जण सोबत जाणार ते अवॉर्ड घेण्यासाठी, आणि तिला खरंच खूप आनंद झालेला असतो. इकडे आता सावित्री पारूला म्हणत असते, पारू बाळा माझं एक ऐकशील का. पारू म्हणते, काय. आदित्य बाबांना ना सगळं खरं काय ते सांगून टाक तुझ्या आणि त्यांच्या नात्याबद्दल. पारू आता विचारात पडलेली असते. एकदा विचार कर, अनुष्का मॅडम सोबत त्यांचं लग्न होण्याआधी तू त्यांना सगळं खरं सांगून टाक आणि स्वतःच्या हक्कासाठी उभं राहा, आणि त्यांना सांग की ते लग्न जे झालं होतं ना ते फक्त जाहिरातीसाठी नव्हतं, ते लग्न तुझ्यासाठी खरं लग्न होतं. त्या सप्तपदी ती दिलेली वचनं आणि ते एकमेकांसोबत घेतलेले फेरे सगळं काही ना खरं होतं. ते मंगलाष्टकं, तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र, सगळ्यांविषयी त्यांना खरं खरं काय ते सांगून टाक. पारू म्हणते, सावित्री आत्या मी काय सांगू त्यांना की मी त्यांची बायको आहे, आणि ते जे काही लग्न होतं ते फक्त माझ्यासाठीच खरं होतं, ते त्या लग्नाला खरं मानत नाही सावित्री आत्या. माझं म्हणणं, मला त्यांच्यावरती लादायचं नाहीये आणि कुठलीही गोष्ट त्यांच्यावर जबरदस्तीने त्यांना करायला लावायची नाहीये. हे फक्त माझ्यासाठीच खरं आहे, त्यांच्यासाठी नाही. ते त्या लग्नाला खोटं मांडतायत गं. मी कसं त्यांना सांगू की मी त्यांची बायको आहे आणि मला त्यांनी बायको असण्याचा अधिकार द्यावा. मी हे सगळं त्यांना नाही सांगू शकत, आणि मला त्यांच्यावर कुठली जबरदस्ती नाही करायची. तेवढ्यात तिथे दामिनी येते आणि ती म्हणते, काय म्हणालीस तू. आदित्यला तुला त्याच्यावर लादायचं नाहीये म्हणजे काय. त्यावर आता पारू म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मला स्वतःला त्यांच्यावर लादायचं नाहीये. ते नाही का पुरस्कार घ्यायला जायचंय, तिथे मी त्यांच्यासोबत कशी जाऊ शकते. ते मालक आहेत, मी नोकर आहे, असं बरं नाही दिसणार ना मी त्यांच्यासोबत पुरस्कार घ्यायला गेलेलं. आणि म्हणूनच मी सावित्री आत्याला तेच सांगत होते की मी नाही जाणार पुरस्कार घ्यायला, असं आमचं बोलणं चालू होतं. म्हणजे तो पुरस्कार देवी आई पण घेऊ शकतात ना, आणि तुम्ही जाऊ शकतात वाटलं तर. त्यावर दामिनी म्हणते, काय मी जाऊ शकते पुरस्कार घ्यायला. त्यावर पारू म्हणते, हो तुम्हीच जा, म्हणजे तुम्ही सुद्धा किर्लोस्करांच्याच घरातला आहात ना, आणि तो पुरस्कार किर्लोस्करांनाच मिळणार आहे. त्यावर दामिनी तर खूप खुश होते आणि ती म्हणते, हो खरंच मी जाऊ शकते. पारू ना तू खूप चांगली ग, मी तुला आतापर्यंत जे वाईट साईड बोलले ना ते विसरून जा. आणि तिला आता स्वतःच कौतुक करून घ्यायचं असतं. आणि इकडे पारू आणि सावित्री यांचं काम झालेलं असतं. दामिनीला त्यांनी वेड्यात काढलेलं असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.